एकदा काँग्रेसीन जॉईन जाल्या त्यातून काँग्रेसीच आसा पक्ष बदल हो तुमचे कडेन जावंक आनी आतां सद्या काँग्रेसची जी वाटचाल आसा ती चालूच आसा आनी सद्या एक अध्यक्षपद बदललें गेलें. एक काही दिसा फाटीं गिरीश चोडणकर आसलो ताका काँग्रेसींतलो काडलेलो आनी तेन्ना हो आसलो अमीत पाटकर. आतां अमीत पाटकराची ताका काडला आनी परत रिक्षा घेतला. हेचेर कितें तुमचें म्हणणें? ही एक गोष्ट म्हणजे हांव सुरवातीपासून काँग्रेस पक्षान आसा हेचें कारण की म्हाका काँग्रेसची सर्वधर्म समभाव स्वातंत्र्य समता हे विचार पटले आणि पूर्ण विचारान ती हांवें काँग्रेस प्रवेश केलो आणि काँग्रेस पक्ष सोडपा खातीर इतर पक्षांनी म्हाजेर अनेक प्रकारची आमिशां हाडली पण तो हांवें सगळें की ना हांव एकदा पक्ष घेतला तो पक्ष हांव कायम दवरलो. आता अमीत पाटकरा बद्दल सांगपाचें म्हणजे काही लोकांचे गैरसमज जाला की तेची हकालपट्टी केल्या परंतु ही वस्तुस्थिती न्हय. गेली 4-4.5 वर्सां अमीत पाटकराचें काम म्हाज्या सारक्या सिनियर काँग्रेसमॅनान पळयलां. अक्षरशः अमीत पाटकर तन मन धनान त्या पार्टीचें काम केलां आणि पेडणे पासून काणकोण पासून पर्यंत आणि वास्को पासून वाळपय पर्यंत सर्वत्र स्वतः फिरून कार्यकर्त्यांक महिला विभागाक SC STच्या लोकांक लागीं करपाचो ताणें प्रामाणीक प्रयत्न केल्लो आसा आणि त्यामुळेच काही अजून आमच्या पक्षांचे म्हणतात की अमीत पाटकराचें अन्याय येतो त्यांनी केल्ल्या कार्याचेर खरं न्ही. आता गिरीश चोडणकर सांगता गिरीश चोडणकर पयलीं अध्यक्ष आसलो तो युवा काँग्रेसचो अध्यक्ष आसलो तो सिनियर काँग्रेसमन अत्यंत प्रामाणीक मनीस अत्यंत निस्वार्थी मनीस आणि एकजुटीन काम करपी. आता पक्षाक दिसलें की गिरीश चोडणकरच्या सिनियर मनशाक पार्टीन हाडून अध्यक्षपद दिवन ह्या निवडणुकीक सामोरचें वचचें. पण म्हाका खात्री आसा की गिरीश चोडणकरा बरोबर अमीत पाटकरूय बरोबर आसपा खातीर आमचो जो हायकमांड आहा तो प्रयत्न करतलो आणि तेंच्यांनी तसो प्रयत्न करचो आनी म्हाजेय प्रयत्न चालू आसतले. एक 6-7 म्हयने उरले इलेक्शनाक सो तुमकां दिसता की गिरीशाक टायम मेळटलो सगळे मोर्चा बांधणी करपाक? हां, ही एक म्हत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 6 म्हयन्यापासून भारतीय जनता पक्ष इलेक्शन मुदतपूर्व निवडणुका जातलो हें गृहीत धरून आपल्या कामाक लागलेलो आसा आणि आमच्यान आजी पक्षान फूट पडल्या आप पक्षान फूट पडल्या हे सगळें प्रकरण चालू आसा. पण म्हाका दिसता जर सगळ्या पक्षांनी खरोखर प्रामाणीकपणे तांकां दिसता की भाजप हो भ्रश्टाचारी पक्ष भाजपान जमीन हडप प्रकरणां केल्या किंवा तेंच्यांनी कॅसिनो फुडें हाडला बेरोजगारी वाडयल्या गॅस वाडयलो सिलिंडर वाडयलो महागाई केली हें जर सत्य लोकांक सांगलें तर जाय जाल्यार जनता जनार्दन काँग्रेस सारक्या पक्षा वाटेन आसतलो आनी काँग्रेस पक्षाचो प्रयत्न आसतलो. गोवा फॉरवर्ड तर काँग्रेस पक्ष आसात पण आजीचे आनी आपाचे लोकूय आमच्यान येवचे आनी एकजुटीन आमी सामना करचो अशें एक म्हाज्या मतान त्या बद्दल हांवूय प्रयत्न करतो. तुमकां दिसता अशें जातलें अशें जावपाक जाय काय हांव सदांच सकारात्मक विचार करता आणि जर खरोखरच प्रामाणीकपणे आमच्या प्रत्येक पक्षाच्या लिडराक दिसता की आमी भाजपाक शह दिवपाक जाय जाल्यार तेंच्यांनी हो शह काडच्याचो कार्यक्रम करचो पडटलो. आतां हो अशें जाला की गिरीश चोडणकराक घेतलेल्या खंय तरी पक्षाचे कार्यकर्ते दुखावले कशें आनी तितूनसून जाला की तितूनसून आतां भयंकर तुटी भाटतात एकमेकाचो कितें आसा तें भायर काडटा तेजेर कितें एक कितें आहा आणि काही लोक कॅप्टन विद्यार्थोक ब्लेम करता आणि राजीनामा मागता सो तुमचें कितें? ना कॅप्टन विजयचो फडणवीसो राजिनामा मागवा हें योग्य न्ही. कॅप्टन विजयचो फडणवीसान जी बाजू मांडल्या ती योग्य आणि समर्पक अशीच बाजू आसा. किंबहुना मनीषा उसगांवकारान जो पाठिंबो दिला तोय म्हाका दिसता बरोबर आसा. पण आतां कितें जालां की खंयचोय राजकीय पक्ष 1000 व्यक्ती तितके प्रकृती असे लोक असतात तसे आमच्या पक्षानूय आसा. पण जर तांकां प्रामाणीकपणे
पक्ष बळकट जावन सत्तेर दिसता जाय त्यांनी आपापसातल्या मतभेद विसरून पक्ष जातीभेद विसरून फुडें येवपाक जाय आनी त्या पद्दतीन आमचो हायकमांड नक्कीच प्रयत्न करता अशें म्हाका दिसता.